वेलकम बैक टू न्यू ब्लॉग गाइज। उम्मीद करता हूँ आप सब लोग ठीक होंगे। आज अपन जाने वाले हैं कारवा जंगल सफारी, फैमिली के साथ पहली बार जाएंगे। और अभी बज रहे हैं दोपहर के 2। अपना 3 बजे के वहाँ से सफारी रहती है, अपन खुद के कार से वहाँ से सफारी कर सकते हैं। अंदर 50 किलोमीटर घुमाते हैं, बताऊँगा आपको पूरी डिटेल। और अभी बहुत दिनों बाद निकला हूँ घर से, मतलब किधर गया भी नहीं। अभी पिछले बार कोकन राइड से आया, तब से किधर गया भी नहीं हूँ। और बाकी सब बढ़िया, देखते हैं। अभी सब लोग जाते हैं तो अभी सफारी के लिए, टाइगर देखने के लिए जाते हैं। देखते हैं अभी अपने को दिखने को मिलता है या नहीं मिलता है, कुछ पता नहीं। बारिश नहीं होने को ना, थोड़ा ये देखो थोड़ा बारिश का बन रहा है, बादल है। अभी तो फिर अभी यहाँ से निकलते हैं। यहाँ से अपने को आधा पौन घंटा लगेगा, क्योंकि यहाँ से 23-24 किलोमीटर है, मतलब 25 किलोमीटर समझ लो आप मेरे घर से वो जगह कारवा। वहाँ पे पहुँचते हैं। रास्ते में कुछ दिखाना हुआ तो कुछ दिखने लायक तो नहीं है, सिटी है। और फिर वहाँ पे जाने के बाद मिलते हैं, ठीक है। आप वीडियो में बने रहिए, मिलते हैं आगे। हाँ तो गाइस अभी निकल गए, इधर कर रहे हैं। इधर मैडम पीछे बैठे हैं, निकलते हैं। हाँ गाइस अभी अपन ने इधर से थोड़ा खाने के लिए कुरकुरे चिप्स ले लिया। भूख लग सकती है, क्या होता है तो अभी भर लेंगे पेट्रोल। आंटी का स्वैग अलग है थोड़ा। चलो निकलते हैं। हाँ गाइस अभी यहाँ पे पहुँच गए। ये अंदर का ऐसा कुछ है, पापा गए वहाँ पे पूछने। हाँ तो गाइस इधर पहुँच गए। अभी टाइम है आधा घंटा, रुके। इतने सफारी वाली है, जाने वाले हैं इतने लोग, और आएंगे शायद, देखते हैं अभी। तो गाइस अभी ये है कारवा बल्लारसा सफारी टूरिज्म रेंज बल्लारसा, ये इसका कुछ ऐसा मैप है। और ये ऐसे इतने एरिया में अंदर 15 किलोमीटर घुमाते हैं टोटल अपनी कार से। देखो ये देखो गाइस, ये कुछ ज़रूरी सूचना है यहाँ पे। ये देखो गाइस, इधर बाम्बू के पेड़ की नर्सरी है, पूरा बाम्बू के झाड़ लगे हैं छोटे। इधर थोड़े बड़े हैं, मीडियम, और इधर सबसे छोटे। ये है अपनी अभी सेंट्रो 4x4 चलती है। चलो
हमारी गाइड दीदी और निकलते हैं ऐसे 7 वाजेपर्यंत 7 पर्यंत म्हणजे आपण काही काही जागेवर जाऊन 7 वाजेपर्यंत टाइमिंग. 3 ते 7 काढून घेऊ का? अरे थोडासा काच तू वर कर. तू कानाला बांधून घे. झालं मॅडम. मग कुठं कोणत्या जागी सायडिंग झाली तुम्हाला कॉल येते का मेसेज? कॉल येतात. अच्छा. सकाळी दिसला म्हणतात मॅडम. हो सकाळी झाली आहे साडी. आता दिसला सेकंड गाडी आपली आहे वाटतं नाही? गेले आहे ना गेले आहे. म्हटलं जसं बुकिंग करते त्यानुसार आहे. गाडी किती ना मी गाडी संध्याकाळी दोन्ही टाइम लागतो. ते जांबासारखे पाणी दिसते. कोणती कोण दिसते मॅडम? हे जांबासारखे हे जांबासारखे. हे जांबाचं हे दिसून अंजन होय राहिले. का? फेटर नाही फेटर म्हणतात त्याला. म्हणजे त्याच्या भाजी खातात. हो का? याची का? हो लिंबासारखे नाही का त्याला फळं फळ लागतात. लागतात. अच्छा अच्छा. हो का? त्याचा भाजी बनवून खातात. नाही शेंबडीचं नाही त्याला फेटरस होतं. त्याचं नावच आहे त्या झाडाचं फेटर. किलोमीटर म्हणजे असं गोल पॉइंट आहे. 14 पॉइंट. अच्छा. पूर्ण 50 किलोमीटर आपल्याला फिरायचं. बाकीचे डिटेल्स आहे निंबा बायसन सांबा. हो बाकीचे भरपूर आमच्या ऊर्जानगरमध्ये भरपूर दिसते. बफर झोन मधून आमच्या कॉलनीत येऊन गेले आहे. हे कसं प्रादेशिक जंगल आहे. हे बफर मध्ये येत नाही कोर मध्ये येत नाही. अच्छा अच्छा. बल्लारशा रेंजला येतात. साधं जंगल आहे. अच्छा साधं आहे. मग इथली अशी काही वाघाची संख्या वगैरे सांगता येईल का? 5 वाघ आहे. वाघाची संख्या आता इथं 5 टायगर आहे. हां. 3 मेल आहे 2 फिमेल आहे. अच्छा. तर सध्या आता एका फिमेलची राणी आणि काला हां. यांची साईड घेऊन राहील. अच्छा राणी आणि काला. आता सकाळी बोग्याम्बूची झाली आहे. अच्छा. हा बोग्याम्बू म्हणजे वाघ का? हा त्यांचे नाव आहे. नावं ठेवली आहे त्यांचे. हां. असे म्हणजे 5 जणांचे का नाव मग? एकाचं नाव गुरु आहे. हां. एकाचं नाव काले आहे. एकाचं नाव बोग्याम्बू आहे. हो हो. एकाचं बच्चे नाही बच्चे होते पण ते तिचे बच्चे कसे गुरुच्या याच्यामध्ये आपल्या बोग्याम्बूच्या याच्यामध्ये गेले आहे ना. हां. तर त्याच्यामुळे ते मारून टाकले अच्छा. एरियामध्ये. म्हणजे त्यांच्या एरियामध्ये दुसरे कोणी जाऊ शकत नाही. हो त्यांची ते टेरिटरी असते तेवढी टेरिटरी असतात असते. ना, त्याच्यामुळे ते जाऊ शकत नाही. हम्म. त्या एरियामध्ये गेले तर त्याच्यामुळे त्याला मारून टाकले. हां. तिन्ही बच्चाला मारले. 3 पण गेले. हा. बनवारू आहे. त्याचं नाही का भाकरी पण बनवून खातात मोहाच्या. आणि याचे दारू पण काढतात. अच्छा अच्छा. वेचायला येऊनच आहे ना इकडे. म्हणजे तर ह्या पूर्ण जेवढे हे जंगल आहे त्याच्या आजूबाजूनी कंपाऊंड आहे का? नाही नाही कंपाऊंड नाही पण येता नाही त्या एरियात. येता येते. अच्छा. म्हणजे पूर्ण कॅमेरे लागून आहे ना अंदर. हां हां पूर्ण काही म्हणजे एक पण गाडी पण आले कोणी व्यक्ती पण आला हां. तरी पण तिथं पूर्ण दिसतात. अच्छा लाईव्ह गाडी जात आहे ना तरी पण तिथं दिसतात. मॅडम कॅमेरा का नाही हे येतात डिझाईन पडतात ना त्याचे. त्या शेतात पावसात हा पहिला मच्छा तसे 3 मच्छानी आहे. अच्छा. पाण्याचं हे दिलं असतं का? आहे ना साईडला. बुद्ध पौर्णिमेवर काउंटिंग होते. हे काय का बाय सांग. एकदम जवळ नको या कारण की ते गाडी पलटवते. दुर्नच घेऊन चाललं. खूप सारे आहेत. तेच जुंडच म्हणते. राहते त्यांची नाही का. 3 4 कशी गाडी चालते. याचं फक्त एवढं का पाय नाही का त्याचे सफेद कलरचे राहतात. व्हाईट सॉक्स म्हणजे त्याला व्हाईट सॉक्स खूप सारे अच्छा. मेल फिमेल बच्चे पण आहे. हे इकडे पण आहे बघ. पहिल्यांदा एवढे सारे इकडे येते का तुमच्या चौकीकडे? मग येतात ना. आपले 1500 रुपये म्हणजे कशाचे? 1500 का आलं त्याच्यात? 4 जणांचे 1500 रुपये घेतात. अच्छा. आणि गाडीचे गाडीचे 1000 आणि एकाचे नाही म्हणजे पूर्ण गाडी तुम्ही 4 जण. हां ते पकडून 1500 रुपये घेतात कारण की अच्छा. त्याच्यात गाईडचे मायनस करतात ना 1500 रुपयामध्ये. अच्छा. 450 रुपये गाईडचे मायनस करतात. अच्छा. बाकीचे मग याचे ठेवतात. म्हणजे आपल्याला ते पडन 1100 मध्येच. हा. अच्छा अच्छा. मग 6 जण राहिले तर 6 जण राहते पर कॅन्डिडेट लागतात ना 100 रुपये. अच्छा अच्छा. पर कॅन्डिडेट 100 रुपये आहे म्हणजे. तुम्ही कॅमेरा आहे ना तर कॅमेराचे पर कॅन्डिडेट 100 रुपये घेतात. अच्छा अच्छा. चिकल होत असं. पुढच्या महिन्यापासून 3 महिने बंद. नोव्हेंबर पासून गाडी आहे वाटते याची. टायरचा आहे रेती चिपकवते. एवढ्या उन्हात तर काहीच दिसत. पाण्याजवळ असेल तर असं.
दुसरी मच्छा आहे. अच्छा हे दुसरी बगडा आगे पहिला पॉइंट पे नाही सांबार सांबार होय का सांबार लावलं पाहिजे इकडे गेला लेफ्ट साइड हा थोडे खमण बारा शिंगा म्हणतात त्याला मेलला नाही नील का हा मेल फिमेल आहे दोन्ही हा आहे. बस बस थांबा इथं ते काही आहे का म्हणजे कानू अंदर बघ तोंड काढ म्हणून त्याला इस साइड में सुबह में साइडिंग इस दूसरा पॉइंट हा तो वापस हे आता वापस येणारी किती वाजता गेलेली आपल्या पहिले साइड होगा मॅडम नाही नाही. पहिली साईड नाही इकडे आहे बल्लारच्या कुठं राजुरा फाटा विठ्ठली मानोरा आहे सांग. विठ्ठोली मानोरा इकडून कोणचे गाव नाही निघत का निघतात ना. अच्छा इकडे आहे आपलं केम आहे कोटी आहे तिकडून बल्लारच्या रेंज येतात त्या सत्ता बाजूला. हाँ हाँ इकडे आहे आता इटोली मानोरा जुना साईड दिसतात खारासनी तालाब ये आ गए अपने चौथे पॉइंट 7 वाजेपर्यंत आहे आपला टायमिंग पाण्यात. ठीक आहे ना आराम से करो काय गडबड अभी 4 पॉइंट देख लिए कुछ दिखा नहीं है अब तक अभी देखते डोंट लूज होप, डोंट लूज आशा रखिए अभी तो शुरुआत हुई है. पलीचं पाहिलं वर चढलं का ते गाइस अभी फिलहाल तो आधा घंटा हो गया है आके हे त्याचा कुछ एरिया दिखतो नाही. परत जातात. त्या एरियामध्ये कोणताच टायगर येतो. रोडच्या जवळ राणी न केली आहे ना शिकार हो. डुकराची तेव्हा आम्ही असंच होतं एकदम जवळ. हो का डुक्कर मारलं नाही हा. पूर्ण खातवर आहे संपत वर. एका वेळेस खाऊन टाकते का ठेवते एकाच वेळेस मोठा राहतात. सरळ कोणीकडे जाते मॅडम सरळ तिकडे तलावच नाही हो का त्या बाजूला जायचं आहे. मोठा तलाव कोणता आहे मग या इथला एरियामध्ये नैसर्गिक तलाव 3 आणि असे बाकीचे बनवलेले टाके समजून घेऊ आपण 11-12 हे एक तिथं थांबण्याचा पॉइंट आहे हा. ते नैसर्गिक आहे त्या बाजूला. चढण तर गाडी चढते. पहिल्या केरळ खूप कडू असेल. नाही करू नाही काय ते किरमावर औषध त्याचे दवाई बनतात. हा किरमावर देतो हाय बाबा हा बच्चे अरे हो दिसलं कोंबडी आहे पाय असं राहते पाय ते किती कलरफुल आहे तो 3-4 आहे रे, पिल्ली आहे कोंबडी आहे कोंबडी कोंबडे कोंबडा थांब अमन घे आता जातच आहे ना तो. गेला बहुत फास्ट धावते बोंबलते मस्त आता कॉल होतात ना त्याची पण. सकाळी ओरडत असेल ना. सकाळच्या संध्याकाळचं दोन्ही टाइम त्याचा आवाज वेगळा राहतात. तसं नाही का कोंबड्या कुणाकडे मोर लँडो सारखं दिसत आहे पा दिसतंय बायनाकुलर कुठं आहे दाखव सब ना तुमच्याकडे बायनाकुलर आहे का? आहे एक छोटं दाखवा बरं. सेट करतो हा त्याच्या खाली काहीतरी बसल्यासारखं दिसतं आता कसं काय
सेटिंग आहे का मला? नाही नाही दार खोल. सेटिंग करून घ्या मॅडम. हां या आहे तसं क्या? हमारी गाइड माता ऊपर चढ़ के देख रही है हम. एक मिनट में वाला गाइस अभी गाइड मैडम ऊपर से सर्च कर रही है, कुछ दिखता क्या नहीं. तो 1 घंटा हो गया है अंदर आके. 3 से 7 बजे का टाइम रहता है. अभी तक कुछ भी नहीं दिख रहा है. क्या होता तो हम निराश हो गए. मेरे को निराश तो नहीं, मैं सो इसको नींद आ रही, पर आखिरी के 2 मिनट तक भी अपने को उम्मीद नहीं छोड़ना है. कुछ दिखेगा या नहीं दिखेगा, दिखेगा ही, ऐसे उम्मीद रखते हैं. का मॅडम काही एवढं गेलं. अंदर एक मंदिर है शायद. बगड़ा देखो धूप भी बहुत है. इधर रुक गए हैं. ये इधर बीच में रुकने का पॉइंट है. तो यहाँ पे अपन थोड़ा कार के नीचे उतर सकते हैं. ये इधर ये सब यहाँ से निकलते हैं. मैडम को किधर तभी कॉलिंग आई है शेर दिखा करके. तो चलो फटाफट नहीं खरंच आहे म्हणते का, देखते हैं अभी क्या होता है. तुम्ही झाकण कुठं आहे म्हणते मॅडम? हम लोग वाक को देखने के लिए जा रहे हैं जल्दी जल्दी. हो का? ठीक आहे जातो म्हणा. तू राहते. अच्छा पाण्यात बसून आहे म्हणते का? किती 1 किलोमीटर आहे का? बसलेलं आहे आमच्या बसून आहे तर पाण्यामध्ये. मग राहते. हम लोग जा रहे हैं बाग देखने के लिए जल्दी जल्दी. किती वाटतं हे निघून आहे. पाहून चालू. पप्पा बसली आहे. नाही बाबा मोबाईल किती हँडल करते. मध्ये बसते का मग? नाही तू पकड. मॅडम तुम्ही आतमध्ये येऊन चालू. काही लागल वगैरे आतमध्ये येतात नाही? हो का? तेच नाही तिकडे गाड्या गिड्या लागेल. गाइड मैडम ऊपर बैठी है देखने के लिए. अमन भैया गाड़ी चला रहे और अमन के पापा देख रहे इधर उधर. अपन जाते तर बाग देखने के लिए हम लोग भाग रहे हैं जल्दी 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 जल्दी. चलो भागो. सेटिंग चालू राहते इथं कोणतेच प्राणी नाही. आज आपण त्या तलावावर पाण्यात आहे ते नैसर्गिक असेल. म्हणजे जाऊन आलो का आपण त्या तलावावर? ट्रेनिंग खोलीमध्ये राहते का ज्यांना दिसलं ते आता सांगते. सगळ्यालाच मॅसेज केला आहे. सगळी जण फिरू चालले आहे तिकडे. एकच गोष्ट आहे मॅडम इथं. हरिण 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 हरिण. कर्णाची छोटी तुझ्या पाडस आहे ना? क्या दिक्कत है? कितना छोटा रास्ता है रे बाप रे.
पाहिजे वाघाला. ऊन पाहिजे म्हणजे त्याला पूर्ण गरम फेकतात. माझ्या समोरून गाड्या वगैरे यायच्या. आता आणता म्हणत होतं मला एवढं नाही म्हणजे मी कॉलवर विचारून राहिली. बरं झालं काडी लडकून ते नाही पडले. आतमध्येच बस म्हणत होते मॅडम, आतमध्येच बसा, आतमध्येच बसा. नेटवर्क नाही आहे ना म्हणजे सायडिंग विचारून राहिले. पूर्ण कळ आहे बा काय म्हणते ना ते अंदर गेलाय म्हणजे तुम्हाला पण पाण्याच्या अंदर का जंगलाच्या अंदर? गाड्या जाता वाटतं. गाडी बघा समोर तरी. जिप्सी आहे. ट्रॅक्टर आहे का? नाही जिप्सी. कोणाकडे आहे कोणाकडे आहे बाहेर काहीतरी दिसलं. इकडे का मागच्या बाजूला का समोरच्या बाजूला? ते इकडे गाडी लाव आहे. अरे गाडी म्हणजे इथंच आहे वाघ कुठंतरी. इथंच आहे रे मधात आहे ना. मागे आहे, मागे. कुठं आहे वाघ आहे कुठं? इधर वाघ है क्या रे? इधर गाड़ियाँ दिख रहे हैं. गाड़ियाँ तो बहुत जमा हो गई. मागे घ्या मागे. मागे घ्यायची? जाऊ दे का पलटो नाही नाही मागे घ्या. हो का? तो होता कुठे? इथं तलाव नाही ना मॅडम? अंदर गेलाय ना हो इथून का? क्रॉस होण्याचं हे आहे ना. कुठून असा इथून क्रॉस होता. तो सगळं उलटं टाकलं आमच्या अंदर. फिर करके अंदर गेलाय ते. तर थांबा लागेल, वेट करायला लागेल ना. डिस्टन्स ठेवायला लागतं थोडंसं. अच्छा हो बरोबर. आणि ते क्रॉस होण्याच्या याच्यामध्ये राहतात. रस्ता कोणता आहे तिचा? रस्ता आहे अरे मोबाइल लगा अभी गाइस यहाँ पे पहुँच तो गए पर अभी पता नहीं दिखता है नहीं दिखता है. गाड्या वगैरे इधर भी लोग हैं और उधर कार दिख रही होंगे आपको एक. ओरडत आहे काय? उधर भी है लोग. कोणी करून दिला असं नाल्यातून गेला का? पग मार्क वगैरे नाही तर आता गाड्याने झाले मिटले आहे ना त्याच्यामुळे. ये देखो गाइस पूरे सामने खड़े है. इधर कॉलिंग हुई है मतलब इधर ही आसपास है किधर तो भी देखते हैं अभी. गाइड लोग. मैडम देखते हैं अभी ठीक आहे. एकाला झालं तर सगळ्यालाच होतं. टेन्शन नाही. नाही तर कोण आणलंय? नाही सगळ्यांना सांगावं लागते ना. कोणी पाहिले का मग घेतले आता? हो तिकडून जिप्स्या जाऊन आहे ना तिकडून चालवत आणत आहे म्हणते. हो का? अच्छा मग इकडेच येईल का आता? अंदर हा त्या जिप्सिया तिकडून चालवत आणत आहे रे. तो येते इस साइड में गया है. गाड्या नाही जात ना. हे नाही. फक्त जिप्स्या गेल्या. अरे हा कोण आहे? होगा थांब थांब का म्हणते त्याला गाईडला विचारा तुम्ही. गाईड असेल. आता हे बघ. मला दिसत नाही. घे घे काढून. अच्छा आता त्या गाड्या तिकडेच चालल्या नाही माझ्याकडे. जाऊ दे मतलब हळूहळू. देखते हैं अभी गाइस क्या होता है. तो 2 घंटे हो चुके हैं कि अभी इधर आसपास है बोल रहे हैं. मोबाईल ते माझ्याकडे आणि गाडी हो पहिले ड्रायव्हिंग पहा. हो तेच. ड्रायव्हिंग तुम्हीच नाही. ड्रायव्हिंग पाहिजे तुम्ही लक्षण करतो. गणपती
म्हणजे तिकडून सरळ गेलो तिकडे जात आहे का? आता इकडे गेला का? असा उतरला. तो मधातला जो रस्ता म्हणून आपली गाडी नाही जात तिकडे गेला आहे तो, नाही? नाही 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 ना. म्हणजे त्या बाजूला नाही जात, ह्या बाजूला जाते असं. जिप्स आपण कुठे टाकते हो ना? कुठे टाकते दिसायचं म्हणजे 4x4 राहते ना. काळा कचरा काहीच पाहिजे पडाची उलटाची भीती नाही राहत. नाही. आहे का? अरे दूर राखील तिथे. ते वर बंदर दिसत आहे. हा? वर बंदर. तुमचं काहीतरी बंदर आहे का? ते वर बंदर आहे का बाजू आहे का? हे समोर. कुठे रे? इधर आहे रे बंदर. आपण लास्ट टाइम बंदर आहे तिकडे. ठेव काहीतरी हात दाखवता ना तो. बोल प्लीज गिव मी मोर. समोर घ्या ना गाड्या. वहाँ पे है बोल रहे. येत आहे का बा? येता गाड्या समोर आहे. एकही गाड्या समोर नाही घेत आहे का? नाही सांगा त्यांना. गाड्या समोर घ्या ना. वे गाड्या समोर घ्या ना का? वहाँ पे है तो बोल रहे गाइस. तिकडे झोपतात. देखो पीछे भी इतने गाड्या तुम्ही थेबा दिसला. ते दिसला. दिसला पण समोर येते ना. घ्या घ्या इकडून घ्या. यांच्या मागे घे. पाय मागे पाहू रे. मागे गड्डा आहे. पाय मागे पहा मागे पहा. मागे जाऊ द्या ना. पाय ते आता चालून राहिला पाहिजे. तेव्हा इकडे चालून राहिला पाहिजे. आला काही क्रॉप झाला का? नहीं यहाँ. ओ भाऊ थोड़ा दार अंदर घे ना. कॅमेरा पकडून पाहिजे. हा, काही आलं पाहिजे. कॅमेरात घे. थेबा बहुत मोठा. थांबा. हो दिसताय. वो देखो बहुत बड़ा. हे बाहेर का? खाली करा का? गाइस अभी फाइनली दिख तो गया शेर. वह बहुत बड़ा टाइगर है पर ऐसा क्लियर नहीं दिखा. थोड़ा थोड़ा आपको वीडियो में दिखेगा. सामने है शायद वो देख रहे हैं. मला सांगाल मॅडम. त्यावेळेस मी वर येतो जेव्हा दिसेल तुम्हाला. समोर खालून जाते तो. खालून जात आहे का? ते नाल्यासारखं वो बीच में जगह है वो वहाँ से चल रहा है. अभी अपने को पता नहीं बिकॉज ये जिप्सी बराबर किधर से भी जाती है. अपनी गाड़ी नहीं जा सकती. इसके वजह से थोड़ा हिसाब से ही चलाना पड़ेगा. मॅडमला दिसलं का? मग मी जातो. कॅमेरा चालू करून घेऊन दिसतो. कुणीकडे गेला मॅडम? मागे आला ना? ते समोर आमचे ना. समोर गेला का? आता पाच चालू तो. या रांजाच्या मागूनच गेला तो. पाय समोर पा. इथं आहे का? पाय रे. ते वर बंदर धावत आहे. नाही वर गेला. वर हा ते बंदर धावत आहे ना. बहुतेक वर गेला मॅडम. गेला का? ये देखो हा त्या नाल्यात खाली हे बघ. मोबाईल दे. हे काय? ये देखो बहुत बड़ा शेर है वो. ये ते आर्या इकडून दिसते आता क्लियर. निघ बाहेर निघ. अरे कॅमेरा चालू. वो देखो वो देखो. अरे बाप रे बहुत मोठा आहे रे. ये देखो काय फायनली दिख गया. हे जाऊ दे माझ्या ह्याच्यात आला. बाय कुठून येतात? आता कुठून पलटव? साइड का है. आता पलटव. आता त्या बाजूला गेला. इकडून दिसते. नाही मॅडम. कलर टू नाही का त्याच्याकडे? नाही नाही ना. पाहिलं? वाह मॅडम बहुत लक जबरदस्त तुमचा. तेवढ्या ह्याच्यानं आलो तर जमलं. तुम्ही बरोबर गायडन्स केला. किती आणलो तुम्हाला स्पीड ना. आता दिसते आर्या पप्पा तुमच्या साईडनं दिसते. पाय चला आता हळूहळू. म्हणजे पलटात समोर मागे होत राहते. थोडा घेऊ का तिकडं? गाडी आहे अक्षयची. हे तिकडे गेला. ते तिकडे समोर.
रोड क्रॉस कर. हो दिसलं. समोर समोर घे घे तुझ्या बाजून घ्या. इकडून दिसते टेन्शन नको घ्या. टेन्शन तो गाडी कशी. हा घ्या आता टाके मोठं. घेऊन घ्या समोर. ते पण त्यांनी तशी गाडी ते कायच्या काय ते करतात तसं नाही करायला पाहिजे. अब भी देखो तुम. ये देखो शेर. मोगैम्बो नाम है इसका. बोगो नया नाम रख. थांबा आता दिसते बा. तिकडे रोड नाही का मॅडम आता कुठे निघाल. ठे बा. वो देखो गाइस. फाइनली अपने पैसे भी वसूल हो गए और अपने को शेर भी दिख गया. बढ़िया दिखा. और इस एरिया का सबसे बड़ा शेर दिखा अपने. क्या नाम है. मोगैम्बो. लोगों को खुश कर दिया. टाइगर तो देख लिए और देखते हैं क्या दिखता है. क्या देखते हैं. पण तुम्ही दिखता है क्या. देखते आधार कार्ड हे ते नाही घेतले नाही. आपण ह्या रोडनं गेला हो का याच्या पहिले. नाही गेलोय आता पहिली वेळ आहे. पहिली वेळ आहे ना. सारखेच दिसते सगळे. पुढे काय करतात लक्ष ठेवा. शाम के बजे है 5 5:30. घेऊन ठेवा ते. बायसन दिसले हरिण दिसले हो ना. 15 दिसले वाघ दिसले. हरणाचा कळप नाही दिसला. संध्याकाळ झाली तरी मॅडम एकाच जागा पहा ना. हरणाचा कळप दिसन. ते कसं आहे त्यांची संख्या कमी आहे इकडे का. हा. संख्या कमी आहे त्याच्यामुळे ते जास्त दिसणार नाही. झुडपी जंगल नाही ना. दिसल्या तर अचानक एखादी कळप दिसणार. जंगल आहे ना. ताडोबामध्ये ते जास्त. हा, ते जास्त. विरळ जंगल पाहिजे. तर ते ताडोब्यामध्ये सायडिंग जास्त नाही होत. आहे टायगर जास्त आहे. siding- पण एरियाही मोठा आहे. एरिया मोठा आहे. त्यांच्या खूप गेट आहे ना. ह्या एकच गेट आहे इथं. हा तलावाचं नाव धावडा तलाव. धावडा तलाव. ये किंगफिशर और इधर जंगली मुर्गा मुर्गी. तो अंदर ये काम चालू है. सुवर आहे. अरे डुकर आहे. हो जा डुक्कर समोर घे थोडं. सूर्य आहे वाटतं रे. देखो जंगली डुक्कर. पाणी पिता येतो. एकटे आहे का. हो एकट आहे. चिरूनच टाकतात. तुम्ही तुमचा एक वेळा नारनवरे सोबत घेऊन फोटो कुठचा आहे. हे लाल मातीवर स्प्लेंडर घेऊन. तो हाँ गाइस आज का दूसरा दिन है. अपन भी करके घर पे आए. रात को 10-11 बज गए. बाहर ही फिर खाना वगैरह खाना हुआ. फिर अच्छी हुई सफारी. अपने को टाइगर भी दिख गया. और बुकिंग का एक दिन पहले आपको बुकिंग करना पड़ता. अगर कौन सा ऑफ डे रहा तो बुकिंग आपको टाइम पर भी मिल जाती है. और संडे सैटरडे रहा तो एक दिन पहले 2 दिन पहले आपको बुकिंग करनी पड़ती है. तो उसका जो वहाँ पे बुक कर सकते हैं उनका कांटेक्ट नंबर मैं डिस्क्रिप्शन में दे दूँगा. आप वहाँ से भी बुक कर सकते हो. और मतलब उनको कॉल करना और बोलना कि हमको सफारी के लिए आना है तो आ सकते हो. और 1500 रुपये एक कार के और गाइड पकड़ के टोटल 1500 लगते हैं. और 5 जन के ऊपर हुआ तो पर हेड 100 रुपये ऐसे लगते हैं. कैमरे के 100 रुपये अलग लगते हैं. ऐसा कुछ बाकी कारवा जंगल सफारी है. और टाइगर दिखने की चांसेस होती है और दिखते भी है. उसके लिए तो अभी लकी होना ऐसा है. तो उम्मीद करता हूँ आपको ये वीडियो पसंद आया होगा. और मिलते हैं ऐसे किसी नए वीडियो में. पहली बार ऐसे फैमिली के साथ वीडियो बनाया ये वाला. तो देखते हैं अभी आगे बना सकते हैं क्या. बनाना होगा तो ज़रूर बनाएंगे. इस वीडियो करते यहीं पे ख़त्म. लाइक शेयर सब्सक्राइब. मिलते हैं और किसी नए ब्लॉग. टाटा. भारत माता की जय.